छकुलीने घेतला पहिला स्टॉप. वाटतंय का बरं? हां झालं नॉर्मल. आज वार रविवार सुट्टीचा वार. एक वार रविवार असा आमच्या छकुलीला सुट्टी भेटणारा वार. छकुली आमची इस्त्री करते. पप्पाने जो शर्ट दिलाय ना तो मला आवडतो, त्यामुळे मी तो घालतो जास्तीत जास्त. मोस्टली कुठं असं जायचं असेल तर. हो, फायनली आमचं ठरलेलं आहे खंडोबा टेकडीला जायला. यस, खंडोबा टेकडी, खंडोबा टेकडी, खंडोबा टेकडी. तर आम्ही खंडोबा टेकडीला चाललो. आता वाजल्यात 9:30. जवळच आहे इथं. काय ह्या दोन बिल्डिंगच्या मध्ये येते खंडोबा टेकडी, जे की धोक्याने दिसत नाही. तिथं चाललोय आम्ही. यस, फायनली इतके दिवस इतके वर्षांनी चाललोय. कारण मी अंकिताला तिथं पण मागितलेलं, खंडोबाला म्हणलेलं आमचं लग्न होऊन दे व्यवस्थित, सगळे त्याचे मम्मी पप्पा, माझे मम्मी पप्पा सगळे सुखात असू दे लग्नात. झालं बाई, तो आता आम्ही जातोय. येस, परवा खंडोबाची जत्रा होती तिथं. तर लाईट वाईट सगळे लावलेले, पण असा विषय होता की सुट्टीच मिळत नव्हती हिला, त्यामुळे नव्हतो गेलो. कसं यायला मला जहागीरदारी, डायरेक्ट शर्ट इस्त्री करून येतो, नुसते असे हात वू शर्ट अंगात. तर धर्मेश सरांनी जे ट्रेकिंगसाठी काय दिलेलं ह्याला काय म्हणतात, काहीतरी दिलेलं ह्याला काहीतरी नाव आहे, ते घालून मी फायनली चाललो आहे ट्रेक करायला. स्मॉल ट्रेक आहे तो, ज्यादा मोठा नाही आहे. आणि मी नुसता शर्टच घालवणार होतो, पण हिने भेडवलं मला. बाहेर गारटा आहे, तिकडे टेकडी दिसेनाच झालं आहे, परत थंडत कुडकुडशील, हे उशील ते उशील. त्यामुळे मी एक साधं जॅकेट तरी घेतलं. आणि आमच्याकडे बॅग नाही, त्यामुळं त्यांच्या ऑफिसच्या सरांनी जे थर्मस दिलेला तो आम्ही जसाच्या तसंच घेऊन चाललो. म्हणजे जसा गिफ्ट दिलेला तसाच घेऊन चाललो. हो हो. सो आता असा प्लॅन आहे की वरती जायचं आणि मस्तपैकी चाय घेऊन जायचं थर्मसमधून, चाय प्यायचं. खाली पण एकदा चहा पिऊ. वर पिऊ ना, आता 10 वेळा कशाला चाय. इथं तोंड बघा, नुसतं चाय 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 चाय. कच्चाच रस्ता होता का? होता बहुतेक. नाही का, इथं नाही का कच्चा रस्ता होता, गाडी स्लिप होत होती. काय काय आपण पावसात आलेलो माहित आहे ना. आणि आपल्याकडे डिओ होती, डिओ नव्हती. गाडी पहिल्या गेअरवरनं काय सुटना. पोचलो फायनली. संकल्प प्रतिष्ठान मल्हार दौड असं एक इथं रेसिंग होती, त्याच्यामुळे एवढी लोक खाली बघा. जे आपल्याला दिसली व्हाईट टी शर्टमध्ये रेस होती. खूप लोक जिंकलेत. आणि ह्या स्टेप्स आहेत ना, ह्या स्टेप्स हे आत्ताच बनवलेत वाटतं.
काही एवढेच आहेत, लास्ट टाइम पण एवढेच होते ना? पुढं नाही आहेत. हां एवढेच आहेत, हे मोजक्या 5-6 आहेत. ह्याच्यानंतर डायरेक्ट कर हर मैदान फते. भाई एवढी धूळ आणि एवढा कच्चा रस्ता. लास्ट टाइम आम्ही प्रणिताची गाडी घेऊन आलेलो आणि पावसात आलेलो, असली स्लिप होत होती का नाही भयंकर. 4 वर्षापूर्वी 4 वर्षापूर्वी 4-5 वर्षापूर्वी छकुलीला मी खंडोबाकडे मागितलेले आणि खंडोबानी छकुलीला माझ्या पदरी घातलं. कारण पदर आणि आता टी शर्ट घालून आले बघा, संपल्या पायऱ्या. आता असंच आहे सगळं बघा. साप येत नाही, पक्षी बसत नाही, झाडावरती उंदीर येत नाही. तर हे झाडाचा पाला टाकलं की उंदीर येत नाही घरात. साप बीप काहीच येत नाही. साप बीप काहीच येत नाही. हा का? कसलं झाड म्हणतात त्याला? उंदीर मारदिया. कुठलं? ओके. उंदीर मारी म्हणतात त्याला. विषारी झाड. होय. तर पहिल्यांदा मी नाव ऐकलं उंदीर मारे झाड. पक्षी पण बसत नाही मला. तो पाला टाकले की पक्षी बसत नाही, साप येत नाही, उंदीर येत नाही. थोडंसंच अजून चढले, म्हणजे 2-3% चढलं असेल. दोघांना बी धाप लागले, धाप. भरपूर दिवसानंतर ट्रेक करतोय खूप. म्हणजे मी 3-4 महिन्यानंतर करतोय ट्रेक मध्ये, कारण मध्ये मध्ये स्कूलच्या लोकांसोबत जायचो ट्रेकिंगला गडाला. मी तर शिवनेरीला गेलोय लास्ट. पण लास्ट 1 तारखेलाही शिवनेरीला गेले, 1 जानेवारी 2025. त्याच्यानंतर आत्ता आहे किती तारीख आज? 27 तारीख. म्हणजे ऑलमोस्ट 1 वर्ष, 1च वर्ष. हे बघा समोर असं आहे. हे पावसाळ्यात खूप भारी दिसतं, आहे का ना? आता इथं तुम्हाला ना चिमण्यांचा आवाज, पक्ष्यांचा आवाज, वाऱ्याचा आवाज नाही, आमच्या धापांचाच आवाज ऐकू येणार आहे. थकली पोरगी. चलो छकुले, करू शकतेस तू, चल मी बी करू शकतो असं म्हण की. चल चल चल. मला स्टार्टिंगलाच थोडंसं तिरास होतो, मग नंतर आपण अरे डोंगरगड चढणाऱ्या माणसाला होतो त्रास बाई, होतो. रविवार असल्यामुळं होतो. म्हणली थकले रे मन माझे थकले. रविवार असल्यामुळं गर्दी तर आहे, आणि 2 दिवस आधीच खंडोबाची जत्रा झाली इथले, त्यामुळं पण गर्दी आहे. आणि रविवार हा खंडोबाचा वार पण आहे, त्यामुळं खूप भारी आहे. बघा दाखवतो पुढून 1 मिनिट. असं काय नाही एका दमात चढायचं, आपण थांबून थांबून पण चढू शकतो बाई. त्यामुळे चिल मधील छकुलीने घेतला पहिला स्टॉप. काय म्हणणं आहे तुझं? दमलीस? ते असं ह्या मोडमध्ये काय येतंय? कुठलं आडवं का दिसतंय? आडवंच दिसणार ना, ते होतं ते करतो मी. कसं वाटतंय सांगितलं गेला, शानपणा चालू केलं गेली. तर हा समोर दिसतो ना एवढाच चढ आहे, म्हणजे चढणं आहे, बाकी सगळं नॉर्मलच आहे. मला जाऊ दे पुढे. कुठलं ती तू शूज नाही घातले? आता इथं जरा स्टेप्स मोठे आहेत आणि दगडाचे आहेत आणि छोटे छोटे आहेत.
थोडंसं टफ तरी आहे. आणि त्यात छकुलीने घातले चप्पल. अम्मा दे इकडे दे 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 इकडे. अरे दे ना. हा चल हात धर हात धर हात. अम्मा म्हणली खरं म्हणतो. हाय बर. असं धरायला नसलं आणि चढ असलं ना हा की गरगर तर एवढं तर मला समजलं आता. मग धर ना हात. बघ परत दिलंय. अरे तू एवढं स्टेप्स असते ना का चाललं तिकडं. छकुला डेंजर आहे भाई. म्हणूनच थांबलेलो. चल थोडंच आता. हो का एवढंच आहे. हाच पट्टा आहे ना. हाच एवढाच पट्टा थोडासा टफ आहे कारण स्टेप्स छोटे आहेत आणि चढ आहे आणि चढ आहे आणि दम लागतो आणि पटपट चढायचं असतं. हात सोडू नको आता. अरे तू चाललायस पालीसारखा चपाचप वर. हळूहळू चाललोय मी. पालीसारखं काय. पण डेलीला चालणं पाहिजे. त्याला चालणं नाही अजिबात. गादी मोबाईल तो थांबते इथं. फक्त सरळ लेफ्ट मारायचा. आबा संपलं. त्याला हळूहळू येतील रे. याचा चालायची शेंग झाली की थांबायचं नाही. इथं तर पायऱ्याच नाही दगड. रोहित तिथं फोटो काढ नाही. हिला पायऱ्या करू दे ना. ओके चालतंय. बघा किती टफ आहेत. एकदम लागून आहे म्हणजे पाय ठेवायला पण जागा नाही. ह्यामुळं दमतं. आणि खाली असा व्ह्यू आहे. चल या. एकदम स्मॉल ठेव स्टेप्स. आडव्या. हो हो हाय हाय शंबाला. शांबाला म्हणली बाई. हाय हाय येत हो. छकुलीचे काही रिव्ह्यू आहेत काय? व्हिडिओ आहे ना आपल्याकडे. व्हिडिओ दाखवतो तुम्हाला. परत नाही जाणार. कशी चढवली असं बायकोला. चला भाले. चल वर जाऊन बस. चल चल. ये इकडे. दादा एक मिनिट थोडंसं पाय माग घ्या. काय मला प्रॉब्लेम वाटणार.
साडी घातली बघा आलं हा. पोचलो. थोडासा त्रास होईल आलो. पायऱ्या छोट्या आहेत. हा नाही आणि उतरताना कळणार नाही. होय आलो बघ. बापरे खरं आपण एका दरीत वर हा दादा मध्येच बसले ना संपलं बसले. अजून सोड त्याला तुम्हाला पण हात धरून चिकून येतोय. सोड, ये राघव. पोचलो फायनली. यस आता थोडंसंच आहे. आता थोडंच राहिलं बघा. यस छकुलीने दाखवलं करून. छकुली द सुपरस्टार. टफ तरी आहे. आय एम प्राऊड ऑफ यू छकुली. एवढं तर आहे बघा बाई. व्यायामाची गरज पाहिजे नाहीतर अवघड आहे. कम ऑन छकुला. कुठे इकडे अरे हात दे. या साईडला या. हात पकड. अरे मला चप्पल घासायची. तू चप्पल कशी काय घातली? श्वास तर अजून येत ना टाईट होतं. हात पकड. इथनंच आहे. आता हात नको सोड. अरे तुला फास्ट जातोय. सॉरी तर पकड हात. चल हाय संपलंय. चल हॅलो. बर वाटतंय का बरं? हा झालं नॉर्मल. काप्स कडक झाले एकदम. दुखतंय. आम्ही इथं एक रील केलेली 2000 म्हणजे 5 वर्षाआधी. ते ह्याच्यानंतर टाकेल मी. जाताना रिक्रिएट करेल पण आता छकुली थकली त्यामुळं जाताना जरा वर जाऊन बसू. चाय घेतलाय सोबत. चाय पिऊ निवांत बसू. निवांत बसतो. संध्याकाळी खाल्लं झोप काढू. भाई जर मी तुम्हाला पण सांगेल, जर तुमचं रुटीन असं असेल की आठवडाभर बसा एकाच ठिकाणी अरे बाई चेअरवर असं तसं, तर भाई अवघड जाईल तुम्हाला पुढं. कार्डिओ खूप गरजेचा असतो. आठवड्यातनं एकदा तरी छोटं स्मॉल ट्रेक नाहीतर दिवसातनं थोडंसं चालत तरी जावा. मी करणार आहे. नाहीतर जिंदगी मौत ना बन जाए. संभालो यारो. मी करणार आहे रोज कार्डिओ. पेटले छकुली. जत्रेमुळे बघा ना प्रत्येक झाडाच्या इथं फुलं भांडार आहे. आणि हे मंदिर साफसफाई चालली वाटतं. हो तर साफसफाई चालू आहे थोडी. तोपर्यंत आपण या झाडाखाली बसूया. सायकलवर गेलो तरी तेवढं स्पीड होते.
कसं वाटलं माबा? काय आहे तुझा एक्सपिरियन्स? काय काय म्हणायचं आहे तुला? खूप ठिकाण भारीच आहे खूप. नाही नाही नाही, फिटनेसबद्दल काय बोलायचं आहे तुला? कार्डिओ चालू करणार आहे मी उद्यापासून. इथे ही अवस्था आहे, मी राजगड वगैरे तर करूच शकणार नाही असं तर. हे पाहिजेच रे, काय बोलतात त्याला? रियालिटी चेक. रियालिटी चेक. रियालिटी चेक भेटलाय मला की बाहेरून बॉडी किती जरी सुदृढ फिट दिसत असली तरी तुमचा हार्ट जोपर्यंत फिट नाही आहे तोपर्यंत तुम्ही फिट नाही आहे. येस. आणि हार्ट फिट करण्यासाठी वॉक हे कंपल्सरी आहे. कार्डिओ, ट्रेकिंग केलं पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टी खूप मॅटर करतात. आता मला लहानपणापासून सवय आहे, त्यामुळं मी माझ्यात किती जरी गॅप पडला असं 2-3 महिन्याचा, स्टार्टिंगचा पिरियड मला जेव्हा चढतो तेव्हा अवघड जातं, त्यानंतर नॉर्मल असतो मी. पण ऍक्च्युली तुझा डान्स पण होतो ना डेली, त्याच्यामुळे कार्डिओ पण खूप हे काफ्स तुझे खूप स्ट्रॉंग आहेत, लेग्स. खाली आता एक प्रकार झाला की पोराला जाचलं जरासं, उलटी बिलटी झाली. असंच मी रायगडावर बघितलेलं. मेन शुभम चाललेलो भाई. मेन शुभम ज्या म्हणजे असं स्टार्ट केलं रायगड चढायला, स्टार्टिंगच्याच 200 पायऱ्यातच भाई खलासच झालेलो दोघं पण. आमचे पाय बोलत होते आमच्यासोबत. खूप सारे लोक अशी टेकलेली, पार असं डोकं बिकं टेकलेली, झोपलेली. त्या मुलाचं सांग ना काय ते रिझन. तेच सांगतो तुम्हाला की ते आता जर ते खाली पोरगं उलटी करत होतं, त्याची मम्मी अशी म्हणत होती की गादी आणि मोबाईलच आहे म्हणून जे जास्त आहे तुला उलटी करते. तर तुमचा जॉब जर असा असेल की एकाच ठिकाणी बसून असेल, किंवा तुम्ही जर तुमचं लाईफ सर्कल असे असेल, डे सर्कल ना काय म्हणतात त्याला, लाईफ सर्कलच, रुटीन जर तुमचं असं असेल की तुम्ही एकाच ठिकाणी बसते आणि चालते हे करते, तर भाई अवघड आहे. आयुष्यात एक्सरसाइज आली पाहिजे तुमची. पण मला त्यावेळेस म्हणजे तुला आता कसं होतं की असं स्पॉटचं दिवसा चांदण्या दिसतात तसं राजगड मी असंच चढला आहे, म्हणजे नो प्रिपरेशन किंवा काय. आणि त्याच्यानंतर आठवडा झाली राजगड नंतर तर चकुलीने मला हॉस्पिटलमध्येच नेलं. इंजेक्शन डायरेक्ट एक्सरसाइज करा. पण वाटतोय सोपा, पण चढ आहे, खूप चढ आहे. आणि पायऱ्या एकदम म्हणजे अर्ध्या फुटाच्या पण पायऱ्या नाही आहेत. होय, त्याच्यामुळे म्हणजे जास्त तुमचं असं काय म्हणतात त्याला, टोच फक्त आहे का ना. आणि एकदम असं आहे चढ, असा चढ आहे. आणि पायऱ्या एवढ्याच असतील, एवढ्या ज्याच्यावर पाय पण पूर्ण ठेवू शकत नाही. त्याच्यामुळे जास्त ते लास्ट टप्पा. ऍक्च्युली याची हाईट खूप जास्त आहे. खाली गेल्यावर तुम्हाला दाखवतो. आम्ही चढत होतो तेव्हाच कळलं की हाईट भरपूर आहे याची. सिंहगड एवढीच हाईट आहे असं बघायला. हे नाही रे, हा. नाही ना. सिंहगड वर नाही, पण नाही रे. जराशी. सिंहगड म्हणजे सिंहगड थोडं उंच आहे याच्यापेक्षा. हां, थोडं नाही म्हणजे डबल. हे अरे एवढं ह्याच्या डबल आहे आबा. सिंहगड ट्रेकिंग करायला म्हणतोय मी. ट्रेकिंगचं नाही मी म्हणत, मी हाईट वाईज म्हणते. ही कुठली दिवाणगी आहे बाई. आता असं वाटायला लागलं उगाच एवढं जाड जातं. बस गरम होतंय ना आता, म्हणून मी जॅकेट काढलं खाली. मला माहिती होतं गरम होणार. त्यात नाही का दुसरं मला एवढं पिलू दे का. दे की, उठ की. जमली का असंच होत की. मग नीट पकडा. जामडी आता झालं की तेवढंच जातं ते. उतरताना पुढं पळायचं नाही, माझा हात धरायचा आता उतरताना.
बस 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 बस. तू पिणार आहे राव. दाब एकदा तर. सेम आहे दोघांना सेम. नाही मला एक हा बघतो तिथं. बहनचाही पिती बाबा पोर भयान भयान. अगं अगं पडली. तू चहा देशील. म्हणजे माझं फोन दे बरं ना. म्हणूनच माझ्यासोबत बसले. एक बरं पाण्याची बॉटल चालू आहे होय. दुसरी आहे ना मला लहान मुलं नाही आवडत, मला म्हातारी माणसं आवडतात. बर शांत बसणारी म्हातारी माणसं आवडतात मला. वाच करणारी नाही. इकडनं आहे ना उठणं तरी आहे इकडनं जायचं असं पाच छकुलीचे विचार आमचे. बसून गप्पा मारून माप काढून झाले तर आम्ही पाया पडतो. आम्ही लय गॉसिप करतो आम्ही माप काढतो लोकांचे. तुम्ही विचार करा, तुम्ही त्यांच्यापैकी एक असाल. असाल तर बघा बाई, आम्ही माप काढतो दोघं मिळून. आता पाया पडूया, निघूया कारण भूक लागली थोडी. 11:30 वाजलेत. अरे मी पाया पडलो, आता प्रदक्षिणा घालू आणि निघूया. खोबरं फेकतात वाटतं. हा ना, अरे खोबरं भांडारच फेकतात वर. नाही, त्या उत्सवाचं नाव पण काहीतरी खोबरसट आहे ना. हा का? हम्म. ते काय माहित नाही बाबा. इथं बसू आपण जरा येऊन. तर आम्ही 5 वर्ष आधी आलेलो तेव्हा इथं एक फोटो व्हिडिओ काढलेला, ती मी रिक्रिएट करणार आहे आणि हा कंटेंट तुम्हाला इकडं बघायला मिळेल इंस्टाग्रामवर. तर तिकडे जावं. बघ तिथं बसलेलो. तिकडे बसणार आहे. चल मग तिकडे जाऊ. चल, बरं वाटतं बाई. तेव्हा आलेलो हिला मागायला. खंडोबानी इच्छा पूर्ण केली, आलोय तुझ्यासोबत. हा ना, मनापासून मागितलेल्या गोष्टी भाई मिळतात. श्रद्धेने मागितलं. हो, श्रद्धा कपूरच्या तर किती गोष्टी पूर्ण झाल्या असतील ना. काही चांगलं बोलत असलं की काहीतरी मदत पचकतो बाबा. अगं वीर, बेडक्या बघ. कसलं बेडक्यात तरंगायला लागल्या. तरंगेश कार्यक्रम आहे. हो इथं बसलो. चल इथं बसू. 2 वेळा पडलो, हसायला लागले माकडे माझ्याकडे बघून. आता 10%च बॅटरी राहिले गोप्रोची आणि आपल्याला अजून एक व्हिडिओ रिक्रिएट करायचा आहे स्वतः. नाही, असंच ब्लॉगर मी. सो निघूया, निघायची गोळी घेऊया. हा जर ब्लॉग इथपर्यंत बघितला असेल तर थँक्यू सो मच. चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि अजूनपर्यंत जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. आणि जर भाई तुम्हाला तुमच्या नवऱ्याबरोबर मिळून जर गॉसिप करता येत नसेल ना, सोडून द्या नवरा. अगे माकडे. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरे. हे जर नाव घेऊ नका. ए फुलपाखरू कसले भारी आहेत. हे जण काय ऐकू बाई. नवऱ्यासोबत गॉसिप करता आलं पाहिजे. बाय 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 बाय. भांडवायला लागले, घरात भांडणं लावायला लागले. नाही चल ना चल. बाय उतरायला तर टफ आहे. लोकल असतील तर म्हणते की मला काय सांगतो शाळी. हे पण होतं. हा झालं, एवढंच आहे. काय संपलं. एवढंच आहे. माहिती आहे एवढे हा, हे बरोबर म्हणलेली. काका रोजचे असतील म्हणजे. नाही काय बसताय का? इथं बसा. नेहमी येता तुम्ही?
नाही हे आमचा मित्र बोलला खंडोबाला जायचं. खंडोबाला म्हणलं चल. हे त्याला वर्षापूर्वी आलते. हा का? आम्ही पण 5 वर्षानंतरच आलो. आम्ही पण 5 वर्षानंतर आलो. आम्ही 15-20 वर्ष झाले असेल. अरे बाबा. पाय वाट होती फक्त. हो, आता केले पायऱ्या. ग्रिल वगैरे हे आता बनलं असेल ना? त्या खालच्या पायऱ्या पण आताच बनल्या असतील. ते आता टाकले ते. होय. झालं एवढंच आहे. सरळच असं चढायचं होतं हा, पायऱ्या. हे आता जरी हे केलंय. पायऱ्याचं हे चांगलं आहे पण चांगलं. हो. इथं पुढे ग्रिलला पकडूनच जावा. आता grill आहे तिथं. इथं या जरा सावकाश grill आहे. या आपण साईडला त्यांना जाऊ द्या. बसायचं राहील. भाई उतरायला तर टफ आहे बरं. काय आहे, भयंकर भाई टफ तर आहे उतरायला, भयंकर. ते बघा ना, आताचे काका आजोबा यांचं वय एवढं असून ते एकदम येतात. आणि काही काही लोक म्हणतात की नको ह्यावन त्याव. बाई आवड असली पाहिजे गोष्टीची, देवाची, फिरायची आवड तर असलीच पाहिजे. बघा हे कसलं आहे, खतरनाक आहे, डीप आहे एकदम. हा सेक्शनच जरा डिफिकल्ट आहे. बघा ते काका गेले. चला इथनं आता उतरून बंद करतो, थांबा. हे बघ, पायर दाखव. हो गया. पायऱ्याचा गॅप बघा, पायच ठेवता येत नाहीत. आडवा पाय ठेवायला लागतो. ग्रिल संपलं. थांब मी जातो पुढं. त्यामुळे म्हणतो बाई डेंजर असते, पाटणकर डेंजर असतो काय उगाच. शिकारी भिकारी गेलेत का काय? मी उगाच डोंगर असं पायाखाली पालथं घातलेत का? मी दिवा लावायचं. बसले. थांब जरा